एसटीची आर्थिक स्थिती सध्या डबघाईला आहे। भाडेवाढ झाल्यानंतर सुद्धा उत्पन्न अत्यल्पच आहे। एसटीची जवळपास 3200 ते 3500 कोटी रुपयांची देणी थकलेली आहे। 3 आठवड्यांपूर्वी 14.95% दरवाढ करूनही उत्पन्नात दररोज केवळ 2 कोटी रुपयांचीच वाढ झाली आहे। एसटी दरवाढीनंतर प्रवासी गळतीला सुरुवात झाली। एसटी पेक्षा खासगी बसचं तिकीट कमी आहे, त्यामुळे लाखभराहून अधिक प्रवासी सध्या घटलेत। महिलांना भाड्यामध्ये 50% सवलत आहे। 75 पेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे। 65हून अधिक वय असलेल्यांना तिकीट दरामध्ये निम्मी सवलत आहे। अशा वेगवेगळ्या सवलतींमुळे प्रवासी संख्येत गेल्या वर्षभरात वाढ झालेली, पण आता भाडेवाढ केली आहे, त्याच्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येला गळती लागायची सुरुवात झाली आहे। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून। शिल्पा, काय नेमकं आता सध्याची परिस्थिती आहे आणि जर भाडेवाढ अशा पद्धतीने प्रवाशांची गळती करत असेल तर मग एसटी प्रशासन याबाबत परत विचार करणार का? रिद्धी, आपण जर पाहिलं तर एसटीची आर्थिक परिस्थिती ही दिवसेंदिवस डबघाईला चाललेली पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी प्रशासनाने एसटीच्या भाडेवाढीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केलेली पाहायला मिळाली, मात्र या भाडेवाढीनंतर ह्या एसटीच्या प्रवासी संख्येला गळती लागल्याचं पाहायला मिळतंय। खाजगी वाहनांचे जे तिकीट दर आहे त्यापेक्षा एसटीचं तिकीट दर हे जास्त आहे। खाजगी वाहनांचा तिकीट दर कमी असल्यामुळे जे प्रवासी आहेत ते हे खाजगी वाहनांकडे त्यांचा कल वळलेला पाहायला मिळतो आणि एसटीच्या जी प्रवाशांची संख्या होती त्या प्रवाशांच्या संख्येपेक्षा 1 लाखाहून अधिक प्रवाशांची संख्या ही घटलेली पाहायला मिळत आहे। शासनाने विशेष म्हणजे ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी 50% सवलत दिली भाडेवाढी तिकिटामध्ये। त्यानंतर 75हून अधिक जे नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक, त्यांना मोफत प्रवास दिला आणि 65हून अधिक जे नागरिक आहेत ज्यांचं वय, त्यांच्यासाठी तिकीट दरात निम्मी सवलत दिली। या अशा शासनाने विविध योजना राबवल्या आणि त्यामुळे प्रवाशांची संख्या ही एसटीकडे जास्त कल लागलेला पाहायला मिळाला। एसटीची प्रवाशांची संख्या ही वाढलेली पाहायला मिळाली या योजनेनंतर। मात्र जेव्हा दरवाढीचा निर्णय केला त्या दिवसापासून ही संख्या घटत चाललेली पाहायला मिळत आहे आणि आज ही संख्या दिवसेंदिवस अशी घटत राहिली तर येणाऱ्या काळामध्ये आर्थिक संकट या एसटीवर येणार असल्याचं पाहायला मिळते। अगोदरच ही डबघाईला चाललेली आहे आणि अशीच जर प्रवाशांची संख्या घटली तर हिची आर्थिक स्थिती पुढे काय असेल असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। विशेष म्हणजे जो निधी आहे तो निधी देखील कमी आहे। विविध बिलं असतील ती देखील देणी बाकी आहेत। त्यामुळे देणीचा विचार करून तरी आता भाडेवाढी संदर्भात एसटी प्रशासन परत विचार करतंय का हे पाहावं लागेल। शिल्पा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।